माझे नाव आराध्या लक्ष्मण खरात, राहणार नांतरवाईला आहे. माझे पप्पा उपोषणाला बसलेले आहेत. तुम्ही माझ्या पप्पाला न्याय देणार नाही का? नाही. माझे पप्पा 4-5 वर्ष झाले असेच फिरतात. तुम्ही माझ्या पप्पाला न्याय देणार आहे का? नाही. माझे पप्पा 1 तारखेला बसलेले आहे. आजच्या माझे पप्पा 17 दिवस होतात उपोषणाला बसून. आम्हाला शाळेत जायला पैसे नाही, फी भरण्यासाठी 12 महिने झाले आम्ही शाळेत जात नाही. जेवायला पैसे नाही आमच्याकडे. इंडिया के वक्त म्यूचुअल में आपका स्वागत है। यहाँ पे 1 तारीख से आंदोलन करने बैठे, यहाँ पर 15 दिन के ऊपर हो चुके हैं। यहाँ पर इनके पास एक खराज सर है, यहाँ पर इनकी क्या मांगनी है इनसे पूरी पता करने की कोशिश करेंगे। पर इनका ऐसा मानना जाता है इनके पूरा परिवार आंदोलन को बैठा है, यहाँ पर शासन को बैठा है, और इनके क्या है कि इनकी मांगनी क्या है इनसे इनकी जबानी पता करने की कोशिश करेंगे अपन। क्या खराज सर, क्या मामला तुम्हारा चल रहा है? 15 दिन से बैठे बोल रहे हैं। अभी मेरा 15 दिन से बैठे वाले मैं मैं पहला इधर आयुक्तों को गया, दिल्ली मुंबई को भी गया था इधर से पाई मोर्चा लेके। इन लोगों ने मुझे कोई अभी तक 2023 पासून है। We are Metamorphosis IT Solutions, launching an AI-based learning program. Get computer basics AI 29.99 or choose earn and learn with freelancing से start. नाही मी तर या लोकांनी अजून मला कोणताच न्याय नाही दिला. हा कोणताच नाही, कलेक्टरनी नाही स्वीकारला, आपलं जिल्हा परिषदनी यांनी आमच्या सगळ्या आजपर्यंत जातीभेद केलेले आमच्या सगळ्या ह्या लोकांनी टोटल. काय विचार त्यांनी ना आता जर आम्हाला इथं न्याय नाही दिला तर आम्ही ना इथंच आता राहून आत्मदान करणार शेवटला. जर आम्हाला 2 दिवसात न्याय द्यायला तर ठीक आहे. 1 तारीख पासून तुमच्या 16 दिवस राहिले तुम्हाला. अधिकारी कोणते तुमच्याकडे आलेच असेल ना, काय त्या घ्यासाठी नूतन घ्यासाठी? नाही येते त्यांच्याकडे मी निवेदन घेऊन गेलं तर ते म्हणते नाही राहणच नाही आमच्या ऑफिसला. मग अशी करीत नाही. आता मग मी आता पोस्टाने केलं निवेदन त्यांना, पोस्टर करून दिलं. मग त्याचं बी उत्तर नाही आला दिलं ते. उत्तर नाही दिलं. त्याच्या पुढे तुम्हाला ऐकत नाही अधिकारी इथले, तर तुम्हाला नंतर तुम्ही काय कारवाई करणार याच्यावर? तर आता कारवाई काय ना, आता ना शेवट येत आमच्या इथं शेवट इथून शनी हलणार नाही. जोपर्यंत त्या लोकांना निलंबित करीत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. गावातल्या आम्हाला ग्रामपंचायतनी जीव मारण्याची धमक्या दिलेली. एवढ्या धमक्या द्यायला तर आज माझी शेती 2 वर्षापासून पटक आहे गावाकडे. मी त्या एका विहिरीसाठी मी शेळ्या बकर सगळे केलेले. बायकोचं मी सोनं सुद्धा मोडलेलं आज सगळं. आज मी 15-20 लाख रुपयाला लॉस मध्ये आहे. 4 वर्षापासून एक सारखे फिरवतो मी याच्यात. त्यांना आम्हाला अजून न्याय द्याय नाही सरकार. कोणतं सरकार? मागणी तुम्ही करताय सर्वांची मोठी मागणी, तुम्हाला काय मागणी पूर्ण करायची मला सांगा. ती आता मागणी ना, ज्या टायमाला आमच्याकडे मी नाही एवढले अर्ज केले यांनी आमच्या मागासवर्ग लोकांना 70-80 विहीर आली, पण आजपर्यंत त्यांनी आमच्या मागासवर्ग लोकांना कोणतीच स्कीम नाही दिली. त्यांना फक्त मी एकच विहीर मागितली, तर त्या सरपंच म्हणला तुमच्या उद्या लोकांना विहिरी नाही. मग मी ते शिवकल गेलो. शिव मॅडमने बी फक्त उडवीचे उत्तर दिले. तिच्याकडे मुंबईच्या आयुक्ताचं माझ्याकडे पत्र होतं, ते तिच्याकडे घेऊन गेलं. तर ती म्हणे जर आता आला लेटर कुठे तुमचं? आता राहून आहे नाही काय ते लेटर, सगळे लेटर सोबत आहे माझ्या. 25 पाने आता आहे. 25 आणि आतमध्ये बिले मोठे. हे 8 लेटर आहे माझ्याकडे. टोटल लेटर आहे. पुन्हा कलेक्टर ऑफिसचं बी लेटर आहे. त्यांनी बी कारवाईचे आदेश काढले, पण शिव मॅडम म्हणे मी करणार नाही. तू जर आला आता माझ्या ऑफिसला तर त्यावर गुन्हे दाखल करणार डायरेक्ट. असं कोणी म्हणलं तुम्हाला गुन्हा दाखल? शिव मॅडम, जिल्हा परिषद इथले? नाही आपली जालन्याची. शिव मॅडम. त्यांचं नाव काय? त्यांचं मीना मॅडमचं नाव काय एवढं काय हे नाही मला आठवणार. एक पहिली मीना मॅडम होती ना, आता ही 25 म्हणल्याचे. त्यांचं नाव नाही मला एवढं काय लक्षात नाही माझ्या. त्यांच्यावर बी हे पत्र निघलेले.
इनका पूरा परिवार बैठा है, पर इनके जो बच्ची है उनसे भी जबानी लेने की कोशिश करेंगे, क्या बात है बताने की कोशिश करेंगे। बच्ची छोटे छोटे बच्चे बैठे हैं इनके आंदोलन के ऊपर, उपासन के ऊपर बैठे हुए, पता नहीं क्या बेटा क्या बात है बताओ। माझे नाव आराध्या लक्ष्मण खरात, राहणार नांतरवाईला आई. माझे पप्पा उपोषणला बसलेले आहेत. तुम्ही माझ्या पप्पाला न्याय देणार नाही का नाही. माझे पप्पा 4-5 वर्ष झाले असेच फिरतात. तुम्ही माझ्या पप्पाला न्याय देणार आहे का नाही. माझे पप्पा 1 तारखेला बसलेले आहे. आजच्या माझे पप्पा 17 दिवस होतात उपोषणला बसून. आम्हाला शाळेत जायला पैसे नाही, फी भरण्यासाठी 12 महिने झाले आम्ही शाळेत जात नाही. जेवायला पैसे नाही आमच्याकडं, किराणा नाही घरात. आता आम्ही पण उपोषणला बसू का. तुम्ही माझ्या पप्पाला न्याय देणार नाही का नाही 2 दिवसात. माझे नाव मुक्ता लक्ष्मण खरात, राहणार दही आंतरवाली, तालुका घनसावंगी. माझे मिस्टर आज 17 दिवस झाले उपोषणला बसलेले आहे. तर हे लोक काहीच पत्र काढत नाहीये, काहीच करत नाही, काहीच निर्णय घेत नाहीये. काय करावं आम्ही. मी माझे 2 लेकरं घेऊन घरी राहते आणि हे इथं बसलेत. आम्ही आता शाळा चालू झाली, लेकराचं ऍडमिशन करायचं 1 वर्ष झाले, लेकरं शाळेत नाहीये. हे लोक काहीच आव्हान देत नाही, काहीच करत नाहीये. काही निर्णय घ्यायला पाहिजे ना काही ना काहीतरी, नाही तर मग आम्हाला पण इथंच येऊन बसावं लागेल उपोषणला. आम्ही पण आता 2 दिवसाच्या आत काय ते कळवा तुम्ही, नाही तर आम्ही पण इथंच बसतो, येऊन उपोषण करू. आम्ही पण सगळा परिवार इथंच बसू. तुम्ही जर काही निर्णय नाही घेतला आणि काहीच नाही जर केलं तर आम्ही पण इथंच बसणार. 2 दिवसाच्या आत कळवा, नाही तर आम्ही पण सगळे इथंच बसू. त्यांना काही करता काही जर झालं तर याला प्रशासन जिम्मेदार राहील.